नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आजची ही मुलाखत कुठल्याही राजकीय पक्षाची भलामण नाही आहे किंवा त्यांची जी काही अर्थविषयक धोरण आहे त्याबद्दलचंही माझं स्वतःचं असं काही मत नाही आहे. त्याचं स्वतंत्र क्रिटिकल विश्लेषण आपण करूच. परंतु तरीसुद्धा कधीकधी असं वाटतं की भारतीय अर्थव्यवस्थेचं खास करून हॉवर्ड वगैरे युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जे अर्थविषयक तज्ज्ञ विश्लेषण करतात ते बऱ्याच वेळेला चुकीचं असतं. कारण ते जे पॅरामीटर्स असतात त्या पॅरामीटर्सवरती भारतीय अर्थव्यवस्था फार वेगळ्या पद्धतीनं परफॉर्म करताना दिसते आणि अर्थभान तर फार महत्त्वाचं आहे. आजच मी एक बातमी बघत होतो. टॅक्स पेड बाय सिनियर सिटीजन्स सर्ज टू ओव्हर 1,00,000 crore. There has been a surprising surge in income tax payment from senior citizens during the past year, lifting the overall tax collections from 60 plus population by as much as 61.5 from pre-COVID level to surpass 1,00,000 crore. हे भारतातले जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांनीसुद्धा जो इन्कम टॅक्स पे केलेला आहे त्याचं प्रमाण आता मी तुम्हाला सांगितलं. GST कलेक्शन वाढतं आहे, कॉर्पोरेट टॅक्स कलेक्शन वाढतो आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सगळं जग जेव्हा चिंतेत आहे त्यावेळेला इथे फार सकारात्मक गोष्टी घडतात. आणि म्हणून ज्यावेळेला आपल्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि ज्यांचा विशेषतः बँकिंग या विषयातला अभ्यास आहे डॉक्टर भागवत कराड साहेब आहेत. खूप सारे आपल्याकडे GST आलेलंच आहे. प्रत्येक अर्थव्यवहार हा कुठल्या ना कुठल्या सिस्टीममध्ये यावा असा प्रयत्न सुरू आहे. तरीसुद्धा असं वाटतं की एक पॅरलल अर्थव्यवस्था सुरू आहे ज्याचा तुम्हालाही अंदाज नाही आहे, मलाही अंदाज नाही आहे आणि ते जे कोणी तज्ज्ञ व्यक्त करतात त्यांनाही येत नाही आहे. राहुलजी, आपण प्रश्न विचारला की पॅरलल अर्थव्यवस्था भारतामध्ये चालू आहे, तर ह्याचं स्पष्टपणे मी नकार देतो. कारण भारताची अर्थव्यवस्था संपूर्णपणे पारदर्शक आहे आणि ही सर्व अर्थव्यवस्था विशेषतः बँकिंग क्षेत्र असेल हे RBI मार्फत गव्हर्न केलं जातं आणि RBIच्या रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे पब्लिक सेक्टर बँक्स असतील, प्रायव्हेट सेक्टर बँक्स असतील आणि NBFC असतील, ह्या सर्व कामकाज करत आहेत. तर हे करत असताना जे काय रूल्स आहेत ते तंतोतंत पाळले पाहिजे आणि त्या नियमाचं पालन झालं पाहिजे अशा स्पष्टपणे भारत सरकारचे निर्देश, विशेषतः अर्थ मंत्रालयाचे निर्देश असल्यामुळे अर्थव्यवस्था भारताची खूपच चांगली वाटते. मला उदाहरण द्यायचं आपल्याला. कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष संपूर्ण जग परेशान आहे. अर्थात भारतात सुद्धा मंदी होतीच आणि भारतात मंदी असताना देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ मंत्रालयांनी ज्या ज्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत जे पॅकेजेस दिले ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आपण जर या विषयावरती अभ्यास केला, भारताच्या नागरिकांसाठी केलेली योजना आणि बाकी देशामध्ये केलेली योजना, तर भारताच्या नागरिकांसाठी सर्व क्षेत्रातल्या, ते उद्योजक असतील, व्यापारी असतील, प्रत्येकजण असेल, ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, तर ह्या सर्वांमध्ये काही ना काहीतरी मदत दिलेली आहे. आणि ती मदत अशी फ्रीमध्ये दिलेली नाही आहे. कोणाला कोलॅटरल नसताना लोन दिला असेल, कोणाला इंटरेस्ट रेट कमी दिला असेल. तर त्यामुळे काय झालं की ते आता जसं जसं इकॉनॉमी वाढत आहे किंवा बिझनेस वाढतोय ते पैसे परत येत आहेत. म्हणून ही आपली अर्थव्यवस्था वाढत आहे. आणि मला नमूद करायला आनंद होतोय की 2004 साली भारत हा 11वी अर्थव्यवस्था होती भारताची. 10 वर्ष आपल्या देशाचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंगजी, जे इकॉनॉमिस्ट आहेत जगातले एक नामांकित, त्यांच्या काळामध्ये ही अर्थव्यवस्था 2011 वरून फक्त 11व्या नंबरवरून ती 10व्या नंबरला आली. म्हणजे 1 नंबरनं आपण वाढलो. पण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये या 9 वर्षामध्ये ही अर्थव्यवस्था 10व्या नंबरवरून ती 5व्या नंबरला आली. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की 150 वर्ष ज्या ब्रिटिशनी जगावरती राज्य केलं, आपण सुद्धा त्यांच्या पारतंत्र्यात होतो, त्यांच्यापेक्षा आपली अर्थव्यवस्था चांगली झालेली आहे आणि सदृढ झालेली आहे. त्याच्याबद्दलचं स्वतंत्र विश्लेषण करता येईल. म्हणजे प्री कोविडच्या आधी 8 क्वार्टर आपण सलग डाऊन होतो. ते का होतो आणि मनमोहन सिंह यांनी काय केलं वगैरे तो नंतरचा भाग आहे. आत्ता मी जो प्रश्न तुम्हाला विचारला ना तो तुमच्या सरकारच्या परफॉर्मन्सशी निगडीत नाही आहे.
अजूनही मला असं वाटतं की कोणालाच अंदाज येत नाही की अर्थव्यवस्था ही पॅरलल सुरू आहे. तुम्ही सगळे प्रयत्न करताय, खूप चांगले प्रयत्न करताय, प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे, सरकारच्या निर्देशनास यायला पाहिजे असं म्हणताय, पण ते होताना दिसत नाही. तो कृपा करून तुम्ही तुमच्या परफॉर्मन्स याला जोडू नका असा माझा प्रश्न होता. नाही, मी म्हणतो ना पॅरलल अर्थव्यवस्था नाहीच आहे. जी काय आहे अर्थव्यवस्था ती ट्रान्सपरंट आहे, बँकिंगमध्ये आहे. याचं मला एक उदाहरण द्यायचं आहे. आज डिजिटल ट्रान्झॅक्शन जर पाहिलं, आम्ही प्रत्येक वेळेस गोष्ट म्हणतो की पॅरलल कुठलाही अर्थव्यवस्था न ठेवताना डिजिटल ट्रान्झॅक्शन्समध्ये आपण अवेअरनेस आणलेला आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये भारत देश हा जगातला 3 नंबरचा देश ठरलेला आहे. आज अगदी स्ट्रीट व्हेंडरकडे जर गेलात तरी क्यू आर कोड आहे. त्यांच्याकडे तुम्हाला फोन पे करता येईल, गुगल पे करता येईल आणि प्रत्येक जण ह्याच्यामध्ये आपण आता ट्रान्सफर होतोय. म्हणजे ह्या अर्थव्यवस्थेला ट्रान्सपरंट कसं करता येईल, डिजिटल कसं करता येईल, आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहे. भारत सरकारच्या विविध सूचना आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रयत्न करताना आपल्याला यश येत आहे. आणि आपण ही डिजिटल किंवा फायनान्शियल लिटरसी वाढावी म्हणून सातत्यानं प्रयत्न आहे. मी बँक क्षेत्र बघत असतो. नाबार्डच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला जी लीड बँक असते त्यांना आम्ही व्हॅन दिलेल्या आहेत आणि व्हॅनच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागामध्ये जावं. ग्रामीण भागामधून फायनान्शियल लिटरसी शेतकरी असतील, कामगार असतील किंवा व्यावसायिक असतील, त्यांचे मेळावे घेऊन फायनान्शियल लिटरसीसाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याचबरोबर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला रोजगार कसा मिळेल, त्यांना 2 पैसे कसे मिळतील. आणि जसं म्हणता तुम्ही पॅरलल म्हणजे त्यांनी सावकाराकडे जाऊ नये, पण बँकेतून अगदी मिनिमम 2% 3% कर्ज घ्यावं, ते त्यांनी फेडावं म्हणून वेगवेगळ्या योजना आहेत. त्यामधली सर्वात जर मला जे वाटतं अर्बन क्षेत्रासाठी योजना आहे तर ती प्रधानमंत्री स्वनिधी योजना. यामध्ये स्ट्रीट व्हेंडर्सला 10,000पर्यंत लोन, कुठलंही प्रकारचं कोलॅटरल. आता मुंबईमध्ये पंतप्रधान बोलले. हां. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे लोक समजा सकाळी भाजीपाला विक्रेत आहे, कुणाकडे जातो, सावकाराकडे. आपण म्हणतात ना पॅरलल, तसं नाही आहे. सावकाराकडे त्यांनी नाही गेलं पाहिजे. त्याने 10% 20% पैसे घेतले नको आहेत. त्यांनी साधारण बँकेत जाऊन अर्ज करावा आणि बँकेला इन्स्ट्रक्शन आहेत की तुम्ही एकदा त्यांनी अर्ज केला तर तो नाकारूच शकत नाही. बँकेने त्यांना सरळ 10,000 दिले पाहिजे. त्यांनी जर सक्सेसफुली त्यांनी प्रयत्न केले, 6 महिने त्यांनी परत केले पैसे, तर त्याला 20,000 मिळतात. ते त्यांनी 6 महिन्यात परत केले तर 20,000वरून त्याला 50,000 मिळतात. आणि 50,000 जर परत केले तर ही इज इलिजिबल फॉर द मुद्रा लोन आणि 50,000वरून तो 10 लाखापर्यंत व्यवसाय करू शकतो. तपशिलात खूप बोलू शकतो आपण, आपल्याला तपशिलात जायला वेळ पण कमी आहे. एकाच वेळेला मी 3 प्रश्न विचारतो. 1, सध्याची बँकिंग स्थिती काय आहे? 2, कुठल्या बँकेचं रिकॅपिटलायझेशन करण्याची गरज आहे? आणि 3, कोणत्या बँकांचं कोणत्या बँकेमध्ये विलिनीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे? पहिला प्रश्न आपला आहे की सध्या बँकेची परिस्थिती काय. मला सांगायला आनंद होतोय की बँकिंग क्षेत्राचंच मी सध्या राज्यमंत्री आहे आणि ह्या आपल्या सर्व नॅशनलाइज बँका ह्या प्रॉफिटमध्ये आहेत. त्यांचा बिझनेस किंवा टर्नओव्हरसुद्धा यावर्षी खूप चांगला झालेला आहे. म्हणजे सांगता आकडा एखाद्या दिवस हे होऊ शकतो म्हणून ह्याच्यामध्ये काही नाही, पण बँकेची परिस्थिती चांगली आहे. विशेष मला नमूद करायचं आहे की NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे होते बँकेचा, अत्यंत आता कम्पेअर केलं 2018 नंतर ते आता कमी होत चाललेलं आहे आणि ते 5.5च्या आसपास अप्रॉक्सिमेटली आलेला आहे, जो 11 किंवा 12च्या पेक्षा जास्त होता सुरुवातीला. कारण कुठल्याही प्रकारचं फोन बँकिंग बंद केलेली आहे. रिस्ट्रक्चरिंग ऑलमोस्ट एखाद्या वेळेस एक्सक्लुझिव्हली होत असेल, पण रिस्ट्रक्चरिंग ऑर एव्हरग्रीनिंग ऑफ द लोन हे सुद्धा बंद केलेलं आहे. यामुळे बँकाची स्थिती अत्यंत चांगली आहे. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आपला काय होता? कोणाचं रिकॅपिटलायझेशन करणार आहात का? कुठल्याही बँकेला सध्या तरी रिकॅपिटलायझेशन करायची गरज नाही. कुठल्या बँकेचं विलिनीकरण? आणि विलिनीकरण सध्या कुठल्याही बँकेचं विलिनीकरण करावं असा काही विषय नाही आहे. आणि किती राईट ऑफ केली तुम्ही आता? राईट ऑफचा प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर राईट ऑफ आणि वेव्ह ऑफ आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो. राईट ऑफ लोन करणं म्हणजे माफ करणं नाही. राईट ऑफ लोन करणं म्हणजे बँकेच्या बॅलन्स शीटवरून फक्त तो आकडा बाजूला केला जातो आणि त्यामध्ये बँकेला तेवढा अमाऊंट जे डिपॉझिटरचा अमाऊंट असतो तर तो डिपॉझिटचा अमाऊंट बाजूला करून ठेवावा लागतो आणि मगच तो राईट ऑफ करता येतो. समजा 10,000 रुपयाचं एखाद्याला कर्ज दिले पण तो फेडू शकत नाही, अकाउंट NPA गेला तर ते NPA जर तसंच ठेवलं आपण तर ते बँकेची बॅलन्स शीट खराब होते. म्हणून ते काय करते, बँक 10,000 बाजूला करून डिपॉझिट करते
आणि त्याचं नाव फक्त त्या त्या अकाउंटून काढून टाकते, म्हणजे बॅलन्स शीटवरून. पण त्याला वेव्ह म्हणजे माफ करणं, असं एकही रुपयाचं लोन एक वेव्ह करत नाही, फक्त राईट ऑफ करतात. नावं मोठी आहे. नावं ते काय नाव आहे त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही, कारण 45E प्रमाणे आरबीआयचं बंधन आहे की कुठलंही नाव सांगायचं नाही. पण त्यांच्यावरती जसं गुन्हा दाखल होईल, गुन्हा दाखल झाला की ताबडतोब पेपरला नाव येतात. म्हणून जर समजा एखाद्याचा अकाउंट NPS कितीही मोठा असेल तो आणि कितीही छोटा असेल, बँकेचे नियम सारखे आहेत. एकच मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यावरती वेगवेगळे जे कायदे आहेत, एक सरफेसी ॲक्ट आहे, एक त्याच्यानंतर कोर्टात जाऊन त्याला DRT कोर्टमध्ये जाता येतं, आणि तिसरं NCLT किंवा NCLT ॲक्ट प्रमाणे त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात आणि त्याची वसुली चालू होते. म्हणून सरकारच्या माध्यमातून किंवा कुठल्याही नियमानुसार एक पैशाचंही लोन वेव्ह करता येत नाही. त्यांच्यावर सरकार आणि म्हणजे विशेषतः बँका योग्य त्या कारवाई करतात आणि बँक नुकसानमध्ये जात नाही. थोडं डायग्रेस होईल, पण महत्त्वाचं आहे की बऱ्याच बँका ह्या कर्जदाराच्या घरासमोर जाऊन बँड वाजवतात. राईट, लोकांना कळतं की ह्या माणसाकडे ते कर्ज होतं आणि त्याचं ते वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहे. पण हाच तो ऍक्ट आहे की राईट ऑफमुळे लोकांना कळतच नाही की कुणाचं राईट ऑफ केलंय. नाही, हे राईट ऑफ तुम्ही लोक मोठीच आहे. नाही वैसं नाही. राईट ऑफ जे आहे ना, हे राईट ऑफ हे पहिले 4 वर्षच करता येतं, 4 वर्ष करावं लागतं, कारण बँकेला तेवढा वेळ दिला जातो. NPA नंतर 4 वर्ष, आणि नंतर त्यांच्यावर समजा एखादा मोठा असेल तर त्याला CBI मार्फत गुन्हा दाखल होतो. CBI असेल म्हणजे पोलिसाचा गुन्हा दाखल होतो, आणि त्यावेळेस ते बँड वाजवतील, त्यांच्या जे काय कायदेशीर कारवाई असते ते कायद्यावर केली जातेच. म्हणून ते 4 वर्ष ते कळू शकत नाही, पण ज्यावेळेस गुन्हा दाखल होईल त्यावेळेस ते कळतच ना. लॉटरी हा शब्द वापरणार नाही, कारण मला माहिती आहे की RBIकडं एखादी रक्कम जमा झाली तर ती सरकारला दिली जाते. मधल्या काळामध्ये 2 वेळेला सरकारला ती मिळालेलीच आहे, 5 लाख कोटी वगैरे मिळाली. पण आता 35,000 कोटी रुपये ते काय आहे नेमकं? आता वेगवेगळ्या बँका आहेत, विशेषतः पब्लिक सेक्टर बँक असतील, प्रायव्हेट सेक्टर बँक असतील, यामध्ये जनता आपल्या हार्ड मनी म्हणजे कष्ट करून मिळवलेले मनी डिपॉझिट म्हणून जमा करतात. आणि डिपॉझिट केलेले मनी जर 10 वर्ष आपण जर क्लेम केले नाही तर त्या अकाउंट, ते डॉर्मंट अकाउंट त्याला म्हणतात, आणि ते डॉर्मंट अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत ते RBIला 10 वर्षांतर जमा करावे लागतात. आणि हे अकाउंट जे आहे ह्याला DEAF म्हणतात, तर ह्याला डिपॉझिटर्स एज्युकेशन ह्याच्या फंड म्हणतात त्याला. तर डिपॉझिट एज्युकेट अवेअरनेस फंड यामध्ये जमा होतो आणि हे जनतेच्या हितासाठीच वापरलं जातं. पण एखादा नागरिकाने जर 10 वर्षांतर क्लेम केलं तर ते पैसे त्या बँकेने जर त्या RBIला क्लेम केले तर RBI ते पैसे परत त्या बँकेला देतं आणि बँकेच्या माध्यमातून ते पैसे त्या डिपॉझिटरला मिळतात. म्हणून ही सिस्टीमच अशी आहे, सेंट्रल बँकेच्या माध्यमातून जे पैसे जमा होतात डिपॉझिटरचे असतात ते त्यांना मिळाले पाहिजे. आणि म्हणून हा रूलच आहे, त्याला मास्टर सर्क्युलर ऑफ द RBI म्हणतात, त्या माध्यमातून हे पैसे जमा झालेले आहेत. आजच आमचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की जवळजवळ 35,000 कोटी RBIकडं ह्या बँकेने जमा केलेले आहेत, आणि ते त्याचं योग्य ॲज पर द रूल्स ऑफ द रिझर्व्ह बँक त्यांचं प्रिझर्वेशन करून ते वापरले जातात. शेवटचा प्रश्न आहे, आधीच्या सरकारने म्हणजे UPA 1 आणि 2 मध्ये जे काही चांगलं काम झालं असेल त्याच्यावरती पुढचं फाउंडेशन पक्कं होतं म्हणून पुढची इमारत उभा राहिली. सो आता ह्या सरकारचा जो इकॉनॉमिकल परफॉर्मन्स आहे, विशेषतः डिमॉनिटायझेशन वगैरे आणि एकूणच धोरणाबद्दल खूप क्रिटिकल अनालिसिस असून सुद्धा GST कलेक्शन कसं काय वाढतंय, डायरेक्ट टॅक्स कलेक्शन कसं काय वाढतंय, कॉर्पोरेट टॅक्स कसा काय वाढतोय, अर्थव्यवस्था कशी वाढताना दिसते, ह्याच्याबद्दल तुमचं आकलन काय? हे सब चंगासी. आपण UPA सरकारबद्दल विशेष काढला तर UPA सरकारमध्ये जर तुम्ही पाहिले तर UPA सरकारमध्ये पर्टिक्युलरली मोठ्या मोठ्या रकमा दिल्या जात होत्या आणि त्याचं रिस्ट्रक्चरिंग ऑफ द लोन केलं जात होतं. मी अगदी बरीच नावं सांगू शकतो जे आता ज्यांच्यावर केसेस झालेले आहेत, तर त्यांच्यावरती जे समजा जे नावं आता जे परदेशात जाऊन लपलेले लोक आहेत, तर हे सर्व UPA 1 आणि UPA 2 ची आहेत. कुठल्याही प्रकारचे त्यांनी फोन बँकिंग केली, त्यांना न पाहता लोन्स दिली आणि शेवटी ते NPA मध्ये गेले आणि ते लोक परदेशात जाऊन. 2 अर्थमंत्री आहेत त्याच्यामध्ये.
त्याच्यात आता मी नाव ते आता घेणं योग्य नाही आहे, पण जस्ट तुम्ही सांगतो की ही लोकांना त्यावेळेस रिस्ट्रक्चरिंग ऑफ द लोन केले, एव्हरग्रीनिंग ऑफ द अकाउंट केलं, समजा NPA लक्ष ठेवलं नाही, म्हणजे पण या सरकारने नवीन नवीन नियम काढून जसा IBC कोडचा नवीन 2017 साली कायदा आणला आणि त्याच्यात एव्हरग्रीनिंग ऑफ द अकाउंट अलाउड केलेलं नाही आहे, म्हणून ही NPA कमी होत गेला आणि म्हणून त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत बनाव म्हणून पॅकेजेस दिले. म्हणजे वेगवेगळ्या नवीन कायदे, नवीन पॅकेजेस, यामुळं आपली अर्थव्यवस्था सुधारते आणि आपलं हे होतं. आणि GST सारखा कायदा आणला, जर समजा जर छोट्या मोठ्या उद्योगामध्ये 17 इन्स्पेक्टर राज होतं, ते इन्स्पेक्टर राज बंद केलं, फक्त GST भरावं लागतं. आणि पर्टिक्युलरली इन्कम टॅक्स असेल किंवा सेल्फ असिस्टमेंट, लोकांवरती विश्वास ठेवला आणि एकदा विश्वास ठेवल्यानंतर तेच लोकही प्रामाणिकपणे पैसे भरतायत. आता जर एखाद्या वेळेस कोणी भरलं नाही तर त्याच्यावर मात्र 10% त्याला दंडही लागतो, म्हणून लोकही प्रामाणिकपणे भरतात आणि पारदर्शकता वाढते, म्हणून आपली इकॉनॉमी वाढते. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की मागच्या महिन्याचा GST जवळजवळ 1,60,000 कोटी झाला. इतका GST 1,60,000 कोटी एका महिन्याचा GST झाला देशाचं. म्हणजे हे GST असेल, इन्कम टॅक्स असेल, या देशाचं वाढत आहे, म्हणून रेव्हेन्यू चांगला वाढतोय. आणि त्याच धर्तीवरती मी एक अर्थ राज्यमंत्री असताना जर बजेट जर आपलं पाहिलं तर या देशाचं बजेट, या वर्षीचं बजेट जे 23-24 आहे, 45,02,070 कोटी काहीतरी आहे, म्हणजे 45 लाख कोटी बजेट आहे. हेच बजेट जर ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेब 2014 साली पहिल्या 9 वर्षापूर्वी जर पाहिलं तर हे बजेट फक्त 16 लाख कोटी होतं. म्हणजे 3 टाइम्स 2.75 टाइम्स हे बजेट वाढलेलं आहे. हे सर्व इन्कम वाढत आहे, लोकांचं कामं करतायत लोक, आणि त्यांना जसं त्यांच्या बिझनेससाठी पैसे लागतात तसा मिळतात. पण पैसे दिले म्हणून त्याची रिकव्हरी करायची जबाबदारी बँकेवरती असेल, त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनवर असेल. आणि ही जबाबदारी दिल्यामुळं एक लोकांना चांगली संधी, आणि लोकांना कळून चुकले की आता जिथं आपण चुकवेगिरी करायला गेलो तर त्याच्यावर आपल्याला काही माफ नाही आहे आणि यांना कोणी माफही करत नाही. म्हणून पैसे घेतले तर पैसे केले पाहिजे परत, आणि त्यांना आता कोणी माफ करणार नाही आहे. म्हणून हा सगळं इकॉनॉमी वाढते. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज महागाई आहे का? आहे. पण तुम्ही जर दुसऱ्या देशाशी कम्पेअर केलं, अमेरिका, चायना यांच्याशी जरी कम्पेअर केलं तुम्ही, तर आपली महागाई त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी आहे. इन्फ्लेशन रेट आज भारताचा घेतला तर अमेरिका आणि चायनापेक्षा कमी आहे. प्रोडक्शन आपलं कमी झालंय, निगेटिव्ह ग्रोथमध्ये. प्रोडक्शन ठीक आहे, काही सेक्टरमध्ये निगेटिव्ह असेल, काही सेक्टरमध्ये, त्याच्यावरती मी हे करत नाही. पण इव्हन आता आपले जे छोटे, समजा ज्यांची डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे, त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी पुढं आहोत. त्यांच्यामध्ये आपलं प्रोडक्शन वाढलं आहे, आपलं एक्सपोर्ट वाढलेलं आहे, सर्वच गोष्टी वाढत आहेत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. असं आहे की मी श्री भागवत कराड यांना कुठलाही क्रिटिकल प्रश्न यासाठी विचारला नाही की मी पब्लिक डोमेनमध्ये हे ठेवतो आहे, कारण क्रिटिकल विश्लेषण हे अर्थविषयक अंगाने व्हायला हवं. त्यांना प्रश्न विचारले जात आहेत ते एक राजकीय पक्षाला जे प्रश्न विचारायचे असतात अशा अर्थाने. खरं तर मराठी इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये अर्थविषयक गोष्टी आणि त्याचा उहापोह फार कमी होतो. आपणही हाच प्रयत्न करत असतो. जसं की आपण श्री मुनगेकर यांना प्रश्न विचारला, अच्युत गोडबोले यांना ते विचारलं, महाराष्ट्रातल्या बऱ्याच अर्थतज्ञांना आपण विचारतो की ही अर्थविषयक गती जी दिसते आहे त्याचा अर्थ काय. बँकिंग विषयक त्यांनी अगदी जुजबीच माहिती आहे पण ती आपल्यासमोर ठेवली आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री भागवत कराड यांच्यासाठी काही प्रश्न असतील तर ते जरूर टाका, आपण त्याची उत्तर त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करू. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.